नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? शिमगोत्सवच्या आजच्या एका नवीन भागामध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मंडळी, आपल्या चॅनलवरती सध्या शिमगोत्सवच्या रेग्युलर व्हिडिओ चालू आहेत आणि आज माझ्या वणनगावची ग्रामदेवता श्री पद्मावती जागमाता देवीची पालखी आज मानकरी यांच्या घरातून बाहेर पडणार. आणि आजची पालखी आहे माझ्या ग्रामदेवतेची पालखी ती आज आमच्या गावातील गुजरवाडीमधील श्री नारायण नागेश गुजर माजी पोलीस पाटील यांच्या घरी पालखी आहे. आता त्यांच्या घरातून पालखी निघेल. गावातली सर्व मंडळी येतील, खाली बजावणारे सर्व वाद्य वगैरे सर्व असणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मंडळी, आपल्या म्हणजे चॅनलवरती खूप व्हिडिओ आहेत, तर त्याच्या मी वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवल्या. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे, त्या बघा. आणि त्या व्हिडिओ आवडले तर नक्कीच इतरांना शेअर करा. तर मंडळी, चला आता जाऊया आमच्या वणनगाव गुजरवाडीमध्ये. आणि मंडळी, मी आता आलो आहे आमच्या गावातील गुजरवाडीमध्ये आणि गुजरवाडीमधील माजी पोलीस पाटील श्री नारायण नागेश गुजर यांच्या घरी पालखी आहे. हे त्यांचं इकडे घर आहे, इकडे मांडव. आणि गावातली मंडळी अजून कोण आलेली नाही, हळूहळू येत आहेत. आणि मी प्रथम आलो आहे, म्हणजे लवकर आलो त्याचं कारण पालखीची सजावट आपल्याला पाहायची आहे. चला जाऊया घरी. इकडे बघताय आमच्या ग्रामदेवतेची पालखी इकडे. इकडे आता सजावटीचं काम चालू आहे. आता आपला भाऊ सजावट करतोय, दिलीप. लाईटची सर्व सामान आणलेलं आहे त्याने. तर हळूहळू मंडळी येत आहेत. नमस्कार मंडळी, इकडे बघताय पालखीबरोबर आमचं खालूबा जे असतं ना वाद्य, त्याला 2 मोठे ढोल देखील असतात. त्यांचं आता सजावटीचं काम चालू आहे. ते कापड लावत आहेत डोळ्याला. मंडळी, पालखीची सर्व तयारी झालेली आहे, सजावटीची तयारी झालेली आहे. आणि बघताय पालखीचे मानकरी देखील आलेले आहेत सर्व. आता लाईन लागली दर्शनासाठी. हो गया. मंडळी, पालखीची तयारी झालेली आहे. तुम्ही देखील म्हणजे पालखी नाचवताना व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला वणनगावची ग्रामदेवता श्री पद्मावती जागमाता देवीचं दर्शन घेतलं असेलच. मंडळी, गावातले आता मंडळी हळूहळू गावाला सुरुवात झाली. म्हणजे मोठे ढोल आहेत. आता खालू बाजूवाला येतील थोड्या वेळात, पण थोड्या वेळात पालखी निघेल.
तर मंडळी गावातील मंडळी आलेले आहेत आणि गावातील सर्वच मंडळी नसतात, जे जबाबदार मंडळी असतात ना पालखीबरोबर तेवढ्यांची तिथे हजेरी होते. तेवढीच मंडळी पालखीबरोबर जातात. आता घरातून पालखी निघेल, इथे अंगणात येईल, इथे महिला ओटी भरतील आणि मग पालखी जाईल. आई पद्मती दाखमध्ये काल कामी बाबा यश दे नारायण गुजर दरवर्षी तुला खना ओटी भरतात, तुझ्या पुढे ठेवलेली आहे, तू मान्यता करून घे. ते इंटिल फिरते तुझ्या पाठी सादर बिरा असा अर्ज करतो. दास मला राजा दे. मंडळी पालखी आता पाटलांच्या घरातून निघालेली आहे आणि पालखीवर असणार सर्व हे मंडळी खेळी. चला
चला मंडळी, पालखी आता मार्गस्थ झालेली आहे घरोघरी जाण्यासाठी. बघताय दररोज पालखीवर जवळ खेळी जातात ना, त्यांच्या पायामध्ये कुणाच्या चप्पल नसते. आणि आता रखरखत ऊन आहे, कोणाच्याच पायात चप्पल नसते, सॉक्स घालून जातात काही माणसं. तर मंडळी पालखी आली आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या इथे. आई बदमध्ये दाखवते काल कॅमेरा युवा येते आज तू केलं बाहेर पडलेली आहेस. दरवर्षी तू आरबीटी नारळ देतो, तुझे पुढे ठेवलेले आहे, तो मान्यता करून घे. जे काही अडचणी असेल जिकडे तिकडे करून सर्व शिंगा चांगला व्यवस्थित पार पाडशील. न्याय शिकवते तुला पार पाडून उत्तर देते तू मान्यता करून घेशील. असं तुला बार गोपाल पास केले तुला अर्ज करतो शब्दात म्हणा. मंडळी आता पालखी ग्रामदेवतेच्या मंदिरामधून निघाल्याच्या नंतर पुढे मार्गस्थ होईल आणि जी गावं आहेत ना ठरल्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे ती गावं घेत जाईल. हा द्या.
मंडळी आता पालखी ग्रामदेवतेच्या मंदिरामधून आली आणि आता गाड्यांमध्ये ठेवली आहे. तिकडे भाजेघरी पुढच्या गाडीमध्ये आणि पालखी या गाडीमध्ये. आता पालखी जे आमची ठरल्याप्रमाणे दर्शकपणे गावं ठरलेली आहेत ना त्या गावांमध्ये आता सुरुवात करेल घरोघरी जाण्यासाठी. चला तर मग मंडळी व्हिडिओ देखील इथंच थांबवतोय. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात माझ्या वणनगावची ग्रामदेवता श्री पद्मावती जागमाता देवीची पालखी आज मानकऱ्यांच्या घरातून निघाली आणि आता ही 4 दिवस गावाबाहेर असणार आहे. गावाबाहेर जी दरवर्षीप्रमाणे जी ठरलेली गावे आहेत ना त्या गावांमध्ये जाणार, घरोघरी फिरणार आणि नंतर मग गावामध्ये येणार. तर असा हा एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ मी दाखवलेला आजचा, म्हणजे पालखी बाहेर पडताना. तर व्हिडिओ कशी होती आवर्जून कळवा आणि नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग भेटूया शिमगोत्सवच्या आणखी एका नवीन भागामध्ये, पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.